पुढे. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा संगम. परंड्यात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत. परंडा प्रतिनिधी. परंडा, दिनांक जुलै 18. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या 427व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शनिवारी ऐतिहासिक परंडा नगरीत उत्स्फूर्त, भावपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पालखीचे शहरात आगमन होताच रिमझिम पावसानेही हजेरी लावल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि ज्ञानोबा माऊली एकनाथ महाराज की जय च्या घोषणांनी नाथचौक परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परंडा नगरी विठ्ठलनामाने भारावून गेल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. करमाळा मार्गावरील नाथचौक येथे पालखी प्रमुख हरिभक्त परायण श्री रघुनाथ बुवा यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, तहसीलदार निलेश काकडे, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके, युवा नेते पेलवान विशाल देवकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेत संत परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. याप्रसंगी नगरसेवक वाजिद दाखनी, युवा नेते कैफ सौदागर, नगरसेवक प्रतिनिधी शरीफ तांबोळी, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, नगरसेवक बच्चन गायकवाड, माजी नगरसेवक इरफान शेख, गणेश राशनकर, युवा नेते शफी पठाण, बाब्बू जिनेरी, राजकुमार माने, जावेद पठाण, गजेंद्र घाडगे, जयंत शिंदे, फैजुद्दीन चौधरी, वैभव पवार यांच्यासह महसूल, पोलीस व नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी शहरात दाखल होताच सुरू झालेल्या रिमझिम सरींनी भक्तिभावात आणखीच भर घातली. टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अभंग, हरिपाठ, फुगड्या आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरामुळे नाथचौक परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. पालखीच्या स्वागतासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी पालखीचे दर्शन घेत संत एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत सुखद समृद्धीची प्रार्थना केली. संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा सोहळा परंडा शहरासाठी अविस्मरणीय ठरला. सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांचे स्वागत केले. प्रशासन, पोलीस विभाग आणि नगरपरिषद यांनी केलेल्या नियोजनामुळे पालखी सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडला. सायंकाळी सुमारे 7:45 वाजता संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा देशमुख यांच्या वाड्यात मुक्काम झाला. रविवारी सकाळी पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी माढा तालुक्यातील बिटरगाव येथील मुक्कामाच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.